तर गाईज आम्ही आता निघालोय लालबाग नाही मुंबईचे गणपती करायला, गणेश गल्ली फिरायला, जे आम्ही मागच्या वर्षी पण गेलेलो, यावर्षी पण चाललो आहे. आम्ही वेट करतो आहे. एक फ्रेंडचं मावशी कोणतरी येणार आहे काहीतरी द्यायला, ID कार्ड द्यायला ना, ID कार्ड द्यायला. तर करायचं होतं आपण. तर इथून भावताने ते ID कार्ड घेतलं आहे, हे बघा. तर इथे दिशाची वाट बघत बघत आम्ही पायनॅपल ज्यूस पिलं. दर्शन करने जा रहे हैं कि वहाँ रहते हैं? दर्शन आप जिस पर लोकेशन डाले हो वहाँ तक पहुँच भी नहीं पाएंगे. जरी तो ड्रायव्हर बोलत होता की आम्ही नाही पोहोचू शकत, आम्हाला मोस्टली रस्ता माहिती होता कारण लास्ट इयर आम्ही गेलेलो, तर आम्ही पोचलो. तर आम्ही आलो आहे मुंबईच्या गल्लीमध्ये, जिकडे लालबागचं दर्शन मिळतं. एका एंट्रन्सनी चाललो आहे आता, बघू आता. दिशाकडे ID कार्ड आहे, तर तिच्या थ्रू आम्ही चाललो आहे दर्शनाला. पण भेटतो की नाही ते माहिती नाही अजून, लेट्स सी. सध्या आम्हाला मुखदर्शनचं लाईन मिळाली, म्हणजे तिथूनच जाणार आहोत आम्ही, मुखदर्शनच करणार आहोत मोस्टली. क्राऊड एवढी होती ना की पुढून मागून म्हणजे सँडविचसारखं झालेलं, पुढे पण लोक मागे पण लोक, आणि पूर्ण पॅक्ड होतं सगळीकडून. दाखवते थांबा, हे बघा, पुढून साईडून मागून सगळीकडूनच म्हणजे लोकच होती, फुल जॅम झालेलं. आणि त्या जॅममध्ये मी इकडे एक मस्त व्हिडिओ काढली. लालबागच्या राजाचे पण चांगले फोटोज आणि व्हिडिओज मी काढले आहेत, ते मी रील्ससाठी यूज करेन, इंस्टाग्रामवर पोस्ट करायला. बाप्पांना बघून पीस फील झालं लिटरली, आणि खूप बरं वाटलं. चला मग प्रसाद वगैरे घेऊन झालं आहे. लालबागचं मुखदर्शन झालं, आता तेजुगाळ्याला आलो आपण. तिकिटी परचेस केल्यात आणि लाईनमध्ये चाललो आहे. तेजुगाळ्याचं दर्शन घेऊन झालं, मुंबईचा राजा बघायला गेलो आपण. ऑब्व्हियसली इथे पण तेवढीच गर्दी होती, म्हणून आम्ही पटापट लांबूनच पाया पडलो आणि निघालो इथून. लकीली वेदर एवढा चांगला होता की पाऊस नाही पडला, तिथं मेन गोष्ट आहे. आणि ढगं फुल ब्लू ब्लू मस्त दिसत होती. आणि आता आपण काळचौकीच्या गणपतीला आलो. तर किती दर्शन झाले आपले? 4 दर्शन झाले. आणि आता चिंतामणीचं दर्शन करायला चाललं. तू का रे तेव्हा लपतोय? काय कुठून काढायचं? कॅमेरा शाय थोडं. हा ना, खूप कॅमेरा शाळा. इथे समोर चिंतामणीचं दर्शन घ्यायला चालू. इथे आम्हाला लालबागपेक्षा जास्त गर्दी मिळाली, आणि पुढे पण तेवढीच गर्दी होती, पण मागे पण तेवढीच आहे. इकडे जसं हे काकी चरणस्पर्श करतात तसं आपल्यालाही मिळणार आहे. चरणस्पर्श करून झाला, मी व्हिडिओ काढले काही. तर चालून पाय दुखायला लागलेले, आणि परत फिरून पूर्ण जावं लागलं अपोजिट साईडला, कारण चप्पल तिकडे काढलेल्या. कॅबमध्ये बसलोय, आता निघालोय ठाण्याला जायला. आता इथे आलोय जेवायला आपण काळा चष्माला. सो वी ऑर्डर्ड दाल खिचडी अँड मसाला पापड. इथे हे दोघं खात आहेत, मी सुद्धा खाते, अँड आय मस्ट से इट्स टेस्टी. दोघं पण इथे स्नॅप काढताय. दिशा बाई दिसत होत आहे बाई. तर 10 वाजल्यात आणि आत्ता जाऊन आलोय आम्ही घरी. फायनली हा ठरलेला वॉर्ड असतो माझा. माही कुठे आहे? त्या रूममध्ये. आणि मम्मी इकडे बिग बॉस बघते. ते गेली माही काय करतेय? हे काय आहे? हे माही काय आहे? हे तुला कळतं का? एक सेकंड, तूच नव्हतीस नाही सांगायचं होतं मला. ब्लॉग काढायची फ्रेंड झालेले बघा. काय बोल ना, काय? हा, तर गाईस आपण आता जेवायला काय आहे ते बघूया. म्हणजे माझं जेवण झालंय ऑलरेडी. माझं जेवण ऑलरेडी झालंय. जेवायला नाही, सगळं झालं.
सटकली असेल. जाऊ द्या. कोण जेवायला बसलं की मी दाखवते. पप्पा जेवायला काय होतं सांगा? सोयाबीन चिल्ली आणि भाकर आणि भाकरी आणि अजून काळ्या वाटाण्याची भाजी होती ना आणि फ्राईड राईस. फ्राईड राईस. मला दाखवा एक घास. सगळे जुगार खेळतो. जुगार म्हणजेच पत्ते पैशाने खेळतात. एक घास खाऊन मला जेवण आवडलं म्हणून मी परत घेतलं. ही आहे केसर, प्रिशिताची मोठी बहीण. तर गाईज जसं की तुम्ही बघितलं हा होता डे 3 आणि दीदी गणपतीच्या दर्शनाला गेलेली मुंबईला आणि तिचे दर्शन खूप छान झालं तिथे. तर मग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता कमेंट करा. टिल देन बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.